उपक्रम या शाळेमध्ये राबवले जातात. मला वाटतं एक 3 महिन्यापूर्वी मला वाटतं मेदने सरांची आणि माझा याच्यामध्ये संबंध आला आणि त्यांनी सांगितलं, सर एकदा आमच्या शाळेला एकदा भेट द्या. आणि पहिली भेट त्यांच्याबरोबर मला वाटतं जानेवारीमध्ये नाही सॉरी नोव्हेंबरमध्ये पहिली भेट त्यांची झाली. आणि या शाळेत आल्याबरोबर मी या शाळेच्या प्रेमामध्ये पडलो. कारण सहजासहजी कुणी कोणाच्या जास्त एकदम प्रेमात पडत नाही, परंतु या संस्थेचं या शाळेचं प्रेम आणि या शाळेनं केलेली उपक्रम हे अगदी विचार करायला लावणारे आणि उपक्रमशील लोक या शाळेमध्ये असल्यानंतर ही जी ग्रामस्थ मंडळी खऱ्या अर्थानं तुम्ही एक प्रेरणादायी तुमच्यामधून जी प्रेरणा या मुलांना मिळते ती खऱ्या अर्थाने मुलांना फलदायी जीवन जगण्यासाठी एकदम उपयोगी पडणारी. तर याच्यामध्ये आता हा जो उपक्रम तुम्ही चालवला आहे त्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने व्यावहारिक ज्ञान कसं असावं. आपण एकच करतो, मुलाला पैसे देतो, तो दुकानात जातो, वस्तू खरेदी करून येतो, परंतु आपला जो माल आहे आपला माल कशा पद्धतीने विकायचं, आपल्या मालाची जाहिरात कशी करायची ती ऐकण्यासारखी खूप महत्त्वाची. मी गाडी लावल्याबरोबर काही दुकानदार लगेच गाडीकच पळत आले, सर आमचा माल कसा आहे, त्या मालाची लगेच जाहिरातसुद्धा केली, सर मेथी खूप ताजी आहे, त्याच्यामध्ये सर शेवग्याच्या शेंगा गावरान आहे. म्हणजे अशी जी भाषा मुलांकडून ऐकायला येते याचा अर्थ खऱ्या अर्थानं त्या मुलांमध्ये व्यावहारिक ज्ञान हे महत्त्वाचं आहे. वस्तू घेता येते कोणाकडून, पैसे द्यायचे आणि वस्तू घेणं हे सोपा भाग आहे, परंतु आपल्या वस्तूचा विक्रय करणं एक आव्हानात्मक बाब आहे. आणि ही बाब जेव्हा त्या मुलांमध्ये येते खऱ्या अर्थाने मी त्या पालकांचं खरं कौतुक करेल. आणि 48 स्टॉल आहे, 48 स्टॉलबरोबर त्या 48 स्टॉलचे जर पालक जर त्या मुलांचे जर आले असते तर त्या मुलांचं गोड कौतुकही त्यांच्याजवळ झालं असतं. आणि त्या मुलांना आता ही पैसा किती मिळाला त्याला महत्त्व नाही, परंतु माझी वस्तू विकली गेली आणि त्या विक्रीतून मला पैसे मिळाले त्याच्यामध्ये ते जास्तीत जास्त समाधानी. आणि त्याच्यानंतर मला अजून एक महत्त्वाची बातमी आहे, तुम्ही जर 4-5 दिवसापासून जर पेपरच्या जर बातम्या पाहत असाल तर त्या बातम्या पाहून माझं मन अगदी हेलावून घेतलं. आणि या शाळेचं जी मला वाटतं मी दत्तक म्हणून म्हणतोय, तर ही शाळेचं क्रीडा सामन्यासाठी स्पर्धासाठी एक चांगली कामगिरी ज्या वडगावला ज्या स्पर्धा आल्या त्या स्पर्धामध्ये 10 ते 15 खेळाडूंनी गोल्ड मेडल मिळवले. सांघिक स्पर्धामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी या मुलांना केली. असे जर मुलं जर माझ्यासमोर जर आले तर यांना मी देशातले हिरो करून टाकेल, ह्याच्यामध्ये कुठली मात्र फरक होणार नाही. त्याच्यानंतर मी कालच मला वाटतं परवा दिवशी मी 8 दिवस बारामतीला होतो, याच्यामध्ये ऑल इंडिया मॅचेस स्पर्धा होत्या, परंतु काल परवा दिवशी अमृतवाहिनी इंग्लिश मिडियमला मी पाहुणा होतो. आणि आज माझं नशीब, आज मला या शाळेमध्ये येण्याचे योग, एक विशेष योग या योगायोग असतो. अशा ज्या योग असे घडत जावं आणि या कार्यक्रमामध्ये घेणारे पालक हे विद्यार्थी यांचं भावी आयुष्य खऱ्या अर्थानं उज्ज्वल असेल. आणि अशा मुलांसाठी एक प्रेरणा म्हणून यांनी असंच प्रकारे नुसतं शाळा शिकून नुसते ठोंबे होण्यापेक्षा शाळा शिकून एक तुम्ही याच्यामध्ये सचिन तेंडुलकरचं उदाहरण घेतो. सचिन तेंडुलकर फक्त 12वी झालेला आहे, परंतु आज संपूर्ण जग त्या सचिन तेंडुलकरचं नाव घेतोय. असे खेळाडू विद्यार्थी याच्यातून घडावं असंच विशाल कडलं तुम्ही एक आता उदाहरण देतो. तुमच्या शाळेतला विद्यार्थी, तुमच्याच गावचा विद्यार्थी आज त्याने रीलमध्ये संपूर्ण ठिकाणी नाव गाजवतो. आणि त्यातल्या मी आपल्या शाळेचं रील पाहिलं, ते रील मला खूप छान वाटलं. आणि मला वाटतं त्या आपल्याला जो सन्मान मिळाला शाळेला जो सन्मान मिळाला उत्कृष्ट शाळा कळसकर गुरुजींच्या नावाने, तो एक अशा काही गोष्टी तुम्ही मिळवताय याचा अर्थ तुमचा हा आलेख अगदी उंचावर नेणारा आलेख आहे. असाच हा आलेख उंचावर जावा, त्यासाठी आमच्यासारख्या जसा खारीचा वाटा म्हणून आमचंसुद्धा सहकार्य आपण घेत राहा. मी या शाळेचे मुख्याध्यापक, मी खरं मुख्याध्यापक एवढे कुठलेही इन्व्हॉल्व होत नाही, ते खुर्ची आणि ते त्याला महत्त्व देतात, परंतु तुम्ही विद्यार्थ्यांबरोबर आणि शिक्षकांबरोबर तुम्ही सहभागी होतात. त्याचबरोबर मी ज्यावेळेस कुठल्या या शाळेमध्ये ज्यावेळेस आलो, शाळेमध्ये आल्यानंतर पहिली एंट्री केल्यानंतर मी पहिलं सांगू, सर तुम्हाला आपण 400 मीटर आपणही रनिंगचा ट्रॅक करू. आणि तो तुम्ही याला मला सहमती दिली. आणि कोणती शाळा अशा गोष्टीला सहमती देत नाही. आणि त्यात पालकांनी आणि या गावचे सरपंच, या संस्थेचे अध्यक्ष यांनी ह्या पद्धतीने जे सहकार्य केलं, खऱ्या अर्थानं मी या सगळ्यांचा ऋणी असेल. आणि यापुढं कधीही केव्हाही मी तुमच्यासाठी 24 तास मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. कधी बोलावं, मला आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं. मी सर्व शाळा या संस्थेचे सर्व
पदाधिकारी मुख्याध्यापक यांच्या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.